आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। एक बघा म्हणजे आता जेव्हा आमदारांचे पगार वाढले, मंत्र्यांचे पगार वाढले, त्याच वेळी म्हणजे खरं म्हणजे ज्या दिवशी आमदारांचे आणि मंत्र्यांचे पगार वाढले त्याच दिवशी एक मोठी घटना महाराष्ट्रामध्ये घडत होती आणि ती म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी आग्रही मागणी करत होते त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने। पण तिकडे मात्र लक्ष द्यायला कोणालाही वेळ नव्हता। कधी सरकारी तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत, कधी याचं जे काही सगळं ठरवायचं आहे त्याला आम्ही नवीन आहोत त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या, अशा प्रकारची कारणं। पण बेसिकली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या अनुषंगाने मात्र काही सकारात्मक आश्वासक असं काही पाऊल पडलेलं दिसलं नाही। मुद्दा असा आहे की खरं म्हणजे अशा प्रकारच्या मागण्या अनेक कर्मचाऱ्यांच्या असतात, शिक्षकेतर असेल, कृषी, आरोग्य, सगळ्याच विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या असतात। पण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती मागणी एका वेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये, एका वेगळ्या संदर्भामध्ये आपण बघायला पाहिजे। मुळामध्ये शिक्षण व्यवस्था हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि कुठल्याही समाजामध्ये शिक्षण फार महत्त्वाचं असतं असं आपण सातत्यानं मांडत आलेलो आहोत। तरीसुद्धा घडतं काय, आपण जर बघितलं की शिक्षणावर जेवढी गुंतवणूक शिक्षणावर झाली पाहिजे तेवढी गुंतवणूक होत नाही। असं म्हटलं गेलं नेहमीच की शिक्षणावर होणारा खर्च हा खर्च नाही आहे, ती गुंतवणूक आहे। पण प्रत्यक्षामध्ये अर्थसंकल्पामध्ये एकूण अर्थसंकल्पाच्या 1.5-2% एवढा सुद्धा वाटा शिक्षणाला मिळत नाही आणि त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष हे सरकार बदललं तरीसुद्धा सगळ्यांचं अगदी कायम असतं। म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्रीपद केंद्रामध्ये आहे, शिक्षण मंत्रीपद राज्यामध्ये आहे, पण सगळीकडे शिक्षणाच्या अनुषंगानं जी अनास्था आहे, रात्रशाळांच्या अनुषंगानं आपण बोललो, रात्रशाळा आहेत की नाहीत हेही लोकांना माहिती नाही। या रात्रशाळा जगल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत याच्या अनुषंगानं शिक्षण मंत्री असतील किंवा शिक्षण सचिव असतील ठोसपणे भूमिका घेत आहेत असं दिसत नाही। आणि अशा वेळी जेव्हा बाकीच्या सगळ्या शाळा आहेत त्या शाळा ज्या उभ्या आहेत ते कोणाच्या खांद्यावर उभ्या आहेत? मग मी मुद्दाम आज शीर्षक दिलं या कार्यक्रमाचं की शाळांची घंटा कोण वाजवणार। कारण शाळांची घंटा कोण वाजवणार यासाठी आहे की आपण नेहमी असं म्हणतो की शाळा सुरू झाली, शाळेची घंटा वाजली, पण जेव्हा शाळेची घंटा वाजली मग ती शाळा सुरू झाल्यानंतर असेल किंवा सुट्टी झाल्यानंतर असेल, ती घंटा वाजवतो कोण? ती घंटा वाजवणारा सेवक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, आमचे मामा, तात्या, दादा सगळी मुलं त्यांना म्हणतात, किंवा मावशी असतील, हे सगळे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत ज्यांच्या भरवशावर शाळा उभ्या आहेत। आता अवस्था अशी आहे की शाळा सुरू करायला शाळेमध्ये शिकवायला शिक्षक आहेत, पण शाळेचा दरवाजा कुलूप उघडायचं कोणी, घंटा वाजवायची कोणी, बाकी सगळी कामं कोणी करायची? शिक्षकेतर कर्मचारी आज अशी अवस्था आहे, अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नाहीतच। अनेकदा जेव्हा शिक्षकेतर कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा तो निवृत्त झाल्यानंतर ती जागा पुन्हा भरली सुद्धा जात नाही। बाकी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांची वेतन श्रेणी हा तर मुद्दा आणखी वेगळा आहे। खरं म्हणजे साधी कल्पना अशी होती, म्हणजे अनेकांना आठवत असेल जेव्हा सकाळ स्कूल नेटवर्क असा प्रयोग सुरू केला आणि सकाळ स्कूल नेटवर्कच्या निमित्तानं राज्यातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण गेलो, त्या शाळांशी बोललो, शिक्षकांशी बोललो, विद्यार्थ्यांशी बोललो, शिक्षण मंत्र्यांशी पण आपण बोललो, तेव्हा काही मुद्दे पुढे आले होते। तो पहिला मुद्दा असा होता की जो एक आकृतीबंध आहे शिक्षणाच्या संदर्भातला, त्या आकृतीबंधाचं पालन योग्य पद्धतीनं होत नाही आहे। त्यामुळे शाळा म्हटल्यानंतर जे जे असणं आवश्यक आहे, जे जे असणं अपेक्षित आहे ते शाळेला मिळत नाही आणि त्यामुळे एकूण शिक्षण व्यवस्था धोक्यात आलेली आहे। आज मला या विषयावर चर्चा करायची आहे। तुम्हाला माहिती आहे की दर शनिवारी आपण मुद्दाम थोडंसं विंडोच्या बाहेर, खिडकीच्या बाहेर जाऊन मुद्दाम विचार करत असतो। आज या विषयावर चर्चा करायचं एक औचित्य आहे। ते औचित्य 2 प्रकारचं आहे। एक म्हणजे 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे, पण शिक्षक दिनाच्या अगोदर मला ही चर्चा करायची, कारण शिक्षक दिनामध्ये शिक्षकांचा विचार केला जाईल, पण शाळेच्या अनुषंगाने जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचा विचार कदाचित केला जाणार नाही। म्हणून एकूण शिक्षण प्रक्रियेच्या अनुषंगाने ही सगळी चर्चा मला करायची, हा पहिला मुद्दा आहे। आणि दुसरा म्हणजे उद्याच या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनं अल्टिमेटम दिलेलं आहे की जर उद्या काही सकारात्मक घडलं नाही तर मग ज्या प्रकारचं आंदोलन उभं राहील राज्यभर, परवा 8 ऑगस्टला फार मोठं आंदोलन झालं, त्यापेक्षाही भयानक आंदोलन उभं राहील। मग शाळा बंद पडतील, मग सणासुदीच्या दिवसामध्ये कदाचित मंत्र्यांच्या घरावर आम्ही मोर्चे काढू, हे सगळं घडेल। मग तेव्हा म्हणू नका की अरे ही वेळ नाही आहे। 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी जर शाळा बंद पडली, दिवाळीमध्ये सणासुदीच्या वेळी जर मंत्र्यांच्या घरावर मोर्चे निघाले, एरवी जर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला तर मग तुम्ही म्हणाल की शिक्षकेतर कर्मचारी उद्धट आहेत, ऐकत नाहीत, म्हणून आमचं हे अल्टिमेटम आहे। अशा प्रकारची भूमिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। शिक्षकेतर कर्मचारी जेव्हा जे मुद्दे मांडतायत
तेव्हा त्यांच्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचा पगार किंवा काय हे मुद्दे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आहेत, ते महत्त्वाचे आहेतच, पण त्यापेक्षासुद्धा एकूण शिक्षण व्यवस्था म्हणून, एकूण शाळा म्हणून आपल्याला या मुद्द्याचा विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून मी आज ठरवलं की आज जरा या लोकांशी बोलूया. शिवाजी खांडेकर हे माझे जुने स्नेही आहेत आणि त्यांच्या एका पतसंस्थेच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पतसंस्था आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी गेलो होतो पुण्यामध्ये. तेव्हा तिथे गेल्यानंतर तो कार्यक्रम झाला तेव्हा मी शिवाजी खांडेकरांना असं म्हणालो की तुमचे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि हे महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजेत. त्यामुळे आज ही सगळी मंडळी इथं मुंबईमध्ये आलेली आहेत, वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून हे लोक आलेले आहेत. त्या सगळ्यांशी मला गप्पा मारायच्या आहेत आणि समजून घ्यायचं आहे की हा प्रश्न नक्की काय आहे. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी जी सगळे नामवंत आहेत त्या नामवंतांची मुद्दाम सुरुवातीला ओळख करून देतो. शिवाजी खांडेकर हे राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघाचे सहकार्यवाह आहेत आणि गेले अनेक दिवस ते या संदर्भातलं काम करत आहेत. विनोद गोरे हे हवेली पुणे इथल्या शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष आहेत. खास अलिबागहून या कार्यक्रमासाठी या चर्चेसाठी आलेले आहेत राजू रणवीर हे रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष आहेत. प्रदीप काळोखे हे पण रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे कार्यवाह आहेत. आणि मुद्दाम मी आज एका शिक्षण संस्था चालकांना बोलवलेलं आहे जे विजय जाधव पिंपरी चिंचवडमधून आलेले आहेत. विकास शिक्षण मंडळ ही त्यांची संस्था आहे. तर संस्था चालक म्हणून पण त्यांची काही भूमिका आहे, ती भूमिका मांडली जाणं फार आवश्यक आहे, ते आलेले आहेत. कविता खोपकर ह्या खोपोलीतून आलेल्या आहेत आणि खोपोलीमध्ये बाकीच्याही सामाजिक कामामध्ये कविता आघाडीवर असतात. आरती अनिल कुंभार या आंबेतवरून आलेल्या आहेत आणि त्यांनी मला सांगितलं आवर्जून की आंबेत म्हणजे AR अंतुलेंचं गाव. तर आंबेतवरून ते आलेले आहेत. ग्रामीण भागामधले प्रश्न नक्की काय आहेत, त्यातही पुन्हा महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मुद्दे काय आहेत यासाठी पण त्यांची भूमिका जी आहे ती फार महत्त्वाची असणार आहे. या सगळ्याच नामवंतांच्यासोबत मला ही चर्चा आत्ता पुढं न्यायची आहे. आणि सुरुवात करताना पहिल्यांदा मला जायचं आहे शिवाजी खांडेकरांकडे, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिक्षकेतर महामंडळाचे ते कार्यवाह आहेत आणि त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हे मुद्दे प्रभावीपणे आक्रमकपणे शिवाजी खांडेकर मांडत आहेत. शिवाजी, तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सगळी चर्चा करता आहात आणि आक्रमकपणे मागण्या करता आहात. त्याला तेवढं यश येत नाही आहे. कदाचित हा मुद्दा प्राधान्याचा नाही असं नव्या सरकारला वाटत असेल, कारण मला आठवतं हे सरकार जेव्हा या सरकारमधली मंडळी जेव्हा विरोधी पक्षामध्ये होती तेव्हा ते जे आक्रमकपणे बोलत होते, आत्ता मात्र यांची भाषा बऱ्यापैकी मवाळ झालेली दिसते. खरंच यांना त्याचं गांभीर्य कळलेलं नाही की तुमचा जो मुद्दा आहे तोच प्राधान्याचा नाही आहे असं यांना वाटतंय? काय नक्की भूमिका काय? मुळात या विषयाचं गांभीर्यच यांना कळलेलं नाही. त्याचं कारण माझ्याकडे एक आता पत्र आहे. ते पत्र हे विरोधी पक्ष नेते असताना यांनीच दिलेलं आहे. विनोद तावडे ज्यावेळी विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे की शिक्षकेतरांचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न सुटला पाहिजे. त्यावेळी राजेंद्र दर्डा शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी तो सोडवला पाहिजे, तातडीने सोडवला पाहिजे असं त्यावेळी आग्रहाने या सध्याच्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. परंतु आज स्वतः ते शिक्षण मंत्री आहेत आणि आज मात्र या प्रश्नांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. मुळात हा प्रश्न शिक्षकेतरांचा नाहीच आहे. हा प्रश्न शिक्षण व्यवस्थेचा आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्था मोडकळीस आलेली आहे सध्याच्या स्थितीला. संपूर्ण महाराष्ट्रातल्या या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारीच काम करण्यासाठी नाही आहेत. मग त्या ठिकाणी स्वच्छतेच्या कामासाठी अनेक चतुर्श्रेणी कर्मचारी असतात, ते नाही आहेत. तुम्ही आत्ताच म्हटल्याप्रमाणे शाळा उघडण्यापासून, शाळेची घंटा देण्यापासून जर त्या ठिकाणी कर्मचारी नसतील तर शाळा उघडायची कुणी, शाळा बंद करायची कुणी? आणि मग त्याच्याबरोबरच इतर कामं जी आहेत त्यामध्ये लिपिक वर्ग आहे. लिपिक वर्गाची जी प्रशासकीय कामं आहेत, मुलांच्या अनुषंगाने कामं आहेत, वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या असतील, त्या ठिकाणी वेतन देयके असतील, त्या ठिकाणी पेन्शन केसेस असतील, अशा प्रकारचं हिशोब ठेवणं असेल, अशा सर्व प्रकारच्या कामाला जर हे शिक्षकेतर कर्मचारीच नसतील तर त्या ठिकाणी पर्यायाने मग त्या ठिकाणी कोणाला तरी शिक्षकाला ते काम करावं लागेल आणि पर्यायाने त्याचा परिणाम संपूर्ण विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर होतोय. कारण जर शिक्षक ते काम करत बसला तर त्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी, ते ज्ञान देण्यासाठी शिक्षक त्या ठिकाणी मिळणार नाही. हे आम्ही शासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न अनेक वेळी केला. लोकशाही मार्गाने अनेक वेळी केला, वाटाघाटीतून अनेक वेळा केला, चर्चा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. हेच सरकार नवीन ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी शिक्षण मंत्री म्हणून विनोद तावडे साहेबांनी ज्यावेळी शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी घेतली त्यावेळी पहिल्यांदा आम्ही त्यांना भेटून सांगितलं की तुम्ही विरोधी पक्ष नेते असताना म्हणायचा आमच्या आंदोलनाचं नेतृत्व करायचा. तुम्ही त्यावेळी सांगायचं की हा प्रश्न ज्वलंत आहे आणि हा सोडवलाच पाहिजे, शाळा टिकवण्यासाठी हा प्रश्न सुटला पाहिजे. पण मग आज शाळा टिकवाव्या असं वाटत नाहीत का? आज काय तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे? मग
तुम्हाला जर शाळा टिकवाव्याशा वाटत असतील तर मग तुम्ही 1.5 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं की मला पुन्हा अभ्यास करू द्या. म्हणजे त्यावेळी तुम्ही पत्र दिलं ते न अभ्यास करता दिलं का आम्हाला? आणि आता तुम्ही 1.5 वर्षानंतर पुन्हा अभ्यास करण्यासाठी वेळ घेतली. बरं 2 महिन्यामध्ये याचा निकाल आपण काढूयात, हा प्रश्न निकाली काढूयात असं सांगितलं आणि 2 महिन्याची मुदत घेतलीत. आज 1.5 वर्ष होऊन गेलं, 2 वर्ष होत आली. अहवाल सादर होऊन देखील आपल्याकडे 1 वर्ष झालं. खरं आहे, खरं आहे. म्हणजे मला अभ्यास करू दे असं विनोद तावडे म्हणतायत. एवढे कसे विद्यार्थी आहेत हे, की मुळामध्ये सगळी मांडणी करून सगळं झाल्यानंतर सुद्धा अजूनही त्यांना अभ्यास करावा लागतो आणि 2 वर्ष झाली तरीही शिक्षण मंत्र्यांचा अभ्यास काही पूर्ण होत नाही. हे नक्की चाललंय काय? मी ज्या पत्राचा उल्लेख केला मगाशी शिवाजी खांडेकरांनी, ते पत्र माझ्या हातात आहे. विनोद तावडे जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी जे पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आकृतीबंध जो आहे तो दुरुस्त झाला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं सगळे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे योग्य आहेत अशा प्रकारची भूमिका विनोद तावडे जर मांडत असतील विरोधी पक्ष नेते असताना, तर आता पुन्हा वेगळा अभ्यास काय करायचा? शिवाजी खांडेकरांनी जो मुद्दा उपस्थित केला तो फार महत्त्वाचा आहे की विरोधी पक्षामध्ये असताना मग तुम्ही कुठलाही अभ्यास न करता भूमिका मांडता का? आता काय घडतं? खरं म्हणजे हे सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि आपल्यासोबत आरती कुंभारसुद्धा आहेत. आरती कुंभार, हा जो प्रश्न आहे की विरोधी पक्षामध्ये असताना विनोद तावडे एक भूमिका मांडतात आणि हा प्रश्न एकटं तावडेंचा नाही आहे. विरोधी पक्षामध्ये असताना जी आक्रमकपणे भूमिका मांडली जाते त्यानंतर मात्र हे प्रश्न विसरले जातात आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न आज तसाच आहे. आंबेडसारख्या शाळेमध्ये जेव्हा तुम्ही काम करता, म्हणजे राज्याच्या अनुषंगाने आपण बोलू, आंबेडसारख्या शाळेमध्ये या प्रश्नामुळे नक्की काय कोंडी झाली आहे सांगाल का? या प्रश्नामुळे अनेक कोंडी झालेली आहे. पेक इन इंडिया जेव्हा तुम्ही शासन म्हणतं तेव्हा दुर्गम भागातला विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक ठरतो. कारण दुर्गम भागातले विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तर तुम्ही जाणार नसाल तर तुमच्या मेक इन इंडियाला काहीच अर्थ नाही राहणार नाही. आणि जेव्हा तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करा असं सांगता किंवा अजून काही गोष्टी शाळेमध्ये सुविधा पुरवायच्या गोष्टी करता, तेव्हा तुम्ही सर्व दुर्गम भागातल्या शाळांनासुद्धा सगळ्या सुविधा आहेत का याची पण तुम्ही चौकशी केली पाहिजे किंवा याचासुद्धा विचार झाला पाहिजे. आता जेव्हा ऑनलाईन कामं आम्ही करतो तेव्हा इंटरनेटची सुविधा आहे का शाळेला? त्याच्यानंतर तुमच्या शाळेमध्ये लाईट आहे का? त्या लाईटसाठी तुम्ही अनुदान पुरवता का? ह्यासुद्धा गोष्टींचा इथे विचार व्हायला हवा. आणि त्यामुळे अनेक गोष्टींना, अनेक अडचणींना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तोंड द्यावं लागतं. अनेक ठिकाणी धावाधाव करावी लागते. शाळेतली कामं पूर्णत्वाकडे जात नाहीत. जे काम हातात घेतलं ते ठेवा बाजूला, नंतर दुसरं ऑनलाईन काही एखादं काम आलं की जा करायला, अशा पद्धतीचे जे गोष्टी चालू आहेत. त्यामुळं अगदी आरती, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, फक्त विजय जाधवांकडे मला जायचं आहे कारण शिक्षण संस्था चालकांचा मुद्दा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. तुम्ही थोडक्यात मांडा, नंतर ब्रेक नंतर पुन्हा विस्तारानं मी येईल. संस्था चालक म्हणून हा प्रश्न किती महत्त्वाचा वाटतो? संस्था चालक म्हणून आता गेली 13-14 वर्ष झाले पिंपरी चिंचवड शहरामध्ये शाळा आमची मोठी आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर ज्या पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी आम्हाला पाहिजेत ते आम्ही 13-14 वर्ष झाली मागणी करतो आहे, परंतु अजूनही आम्हाला उपलब्ध नाही. पुणे शहरातनं शिक्षण संचालकांनी आमचं शिफारस करून मंत्रालयामध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे, अजून तो मंजूर झालेला नाही. अजून तो मंजूर झाला नाही. ही सगळी चर्चा आपण करत राहू. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय शाळेची घंटा कोण वाजवणार. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं एक अतिशय आक्रमक प्रश्न पुढे येतो आहे आणि त्या प्रश्नाकडे राजकीय व्यवस्था, राजकीय नेते, प्रशासन मात्र त्या गंभीरपणे पाहत नाही असं दिसतंय. मगाशी आपण शिक्षण संस्था चालकांच्या अनुषंगानं बोलत होतो की हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि शिक्षण संस्था चालकांना असं वाटतं आहे की जर या प्रकारे शिक्षकेतर कर्मचारी पुरेशा प्रमाणात नसतील तर संस्था चालवणं, शाळा चालवणं हे फार कठीण आहे. काय म्हणणं? शाळेमध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत आपल्या, तर त्या भौतिक सुविधांचा जर दर्जा टिकवायचा असेल आणि शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक यांच्या मदतीसाठी आणि शाळेच्यासाठी शिक्षक इतर कर्मचारी आवश्यक आहे. क्लर्क, ग्रंथपाल किंवा प्रयोगशाळा परिचर, शिपाई हे जे पदं आहेत हे देणं शासनाने देणं खूप आवश्यक आहे. कारण संस्थाचालक म्हणून काम करत असताना आम्हाला ह्या गोष्टींची खूप त्रास होतो आणि आम्ही अनेक वेळा ह्या गोष्टींची मागणी शासकीय स्तरावर केलेली आहे. आता संघटनेच्या मार्फत खांडेकर सर. बरोबर, खांडेकर सरांकडे आपण परत जाऊ. शिवाजी खांडेकर, तुम्हाला आठवत असेल जेव्हा तुमच्या त्या कार्यक्रमाला मी आलो होतो तेव्हा एक मुद्दा मी मांडला होता मुद्दाम की साधारणपणे शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना शिक्षकांपेक्षाही त्यांची मावशी, काका यांच्यावर फार प्रेम असतं. म्हणजे आपल्याला सुद्धा, आपण ज्या शाळेमध्ये शिकलो
तर त्यातल्या त्या मावशी असतील किंवा अगदी काही काका असतील किंवा काही लेखनिक असतील, तर या सगळ्यांचे अगदी प्रयोगशाळा अटेंडंट असतील, या सगळ्यांविषयी फार प्रेमाची भावना असते आणि या सगळ्यामुळे त्या शाळेला एका कुटुंबाचं वातावरण मिळत असतं. तरीसुद्धा हे घडत नाही आहे. तुम्ही मगाशी काहीतरी आर्थिक मुद्द्याचा उल्लेख केला, पण मी लगेच वेगळा प्रश्न विचारला. आर्थिक मुद्द्यांच्या अनुषंगाने काय मुद्दा आहे? आर्थिक मुद्द्याच्या अनुषंगाने मला हे सांगायचं आहे, आत्ता सुरुवातीला आपण म्हणालात की आमदारांचे आणि मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते वाढवण्यासाठी एका दिवसामध्ये, एका तासामध्ये निर्णय घेतला जातो. ज्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असताना अशा प्रकारचा मोठा निर्णय होतो, याचा अर्थ या दुष्काळाचं या शासनाला काही घेणं देणं नाही आहे. आणि याच अनुषंगाने गेले 10 वर्ष शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या बाबत एक छोटा 48 कोटीचा बजेट असणारा एक छोटासा प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रातला, की ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 12 वर्षे झालेली आहेत आणि ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 24 वर्षे झालेली आहेत. 12 वर्षानंतर पहिला लाभ आणि 24 वर्षानंतर दुसरा लाभ, ज्याला आता आश्वासित प्रगती योजना हे नाव दिलं गेलं आहे, तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतोय. परंतु या माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र त्यापासून वंचित ठेवलं आहे. काय कारण? तर आर्थिक. यावेळी आर्थिक कारण सांगितलं जातं. गंमत सांगायची म्हणजे संजय सर तुम्हाला, की उच्च शिक्षणच्या नॉन टीचिंगला सुद्धा तो दिला जातोय. म्हणजे ज्या खात्याचे सध्याचे मंत्री आहेत शिक्षण मंत्री, ते उच्च शिक्षणचेही शिक्षण मंत्री आहेत. उच्च शिक्षणच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र हा लाभ दिला जातोय. पण केवळ माध्यमिकच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवलं जातं आहे आणि अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळं हे केलं जात नाही असं सांगितलं जातं आहे. मी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांना अधिवेशनामध्ये कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विचारलं की तुम्ही तिजोरीमध्ये खडखडाट आहे असं म्हणता, या राज्यावर आणखीन एक 5,000 कोटी कर्ज असतं तर तुम्ही सत्ता घेतली नसती का? त्यावेळी तुम्ही सत्तेमध्ये आला नसता का? तर त्यावेळी दादांनी कबूल केलं की खरंच आहे, आम्ही आणखीन एक 5-10 हजार कोटीचं कर्ज असतं या सरकारवरती, तरी काय आम्ही सत्तेपासून बाजूला राहिलो नसतो, आम्ही सत्ता घेतली असती. मग आता यातून मार्ग कसे काढायचे हे आम्ही बघितलं पाहिजे. हे जाहीर भाषणामध्ये दादांनी त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून एक 10,000 कर्मचारी समोर होते त्यावेळी सांगितलं. आणि तुमची केवळ 48 कोटीच्या बजेटची ही मागणी आहे, त्यातून सुद्धा अनेक लोक आता सेवानिवृत्त झाले. ह्या लाभानंतर सुद्धा अनेक लोक VRS घेऊ इच्छितात, परंतु या लाभाकडे डोळे लावून अनेक कर्मचारी आमचे वाट बघत बसलेले आहेत. आणि केवळ छोट्या या गोष्टीसाठी सुद्धा आर्थिक काटकसरीच्या नावाखाली जर दुर्लक्ष केलं जात असेल, आर्थिक काटकसरीच्या नावाखाली दुर्लक्ष केले जाते. प्रत्यक्षामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुद्दा प्राधान्याचा आहे आणि याला प्राधान्याचं स्थान दिलं जात नाही, ही खरं म्हणजे सगळ्यात मोठी अडचण आहे. कविता खोपकर आपल्यासोबत आहेत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या खोपोलीवरून आलेल्या आहेत. कविता खोपकर, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मला वाटतं काम करता. किती वर्ष झाली? माझी आज 33 वर्ष सर्व्हिस झाली. 33 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. मला सांगा की 33 वर्षांपूर्वीची अवस्था, दरम्यानच्या काळातली अवस्था आणि आजची स्थिती कसं बघताय? 33 वर्षापूर्वींचा जो काळ होता तो आमच्यासाठी खूप चांगला होता. शिक्षकेतर कर्मचारी म्हटलं की त्याला संपूर्ण संस्थाचालक असो, शासकीय शिक्षण यंत्रणा असो किंवा इतर कोणत्याही याच्यात असो, एका आदराचं स्थान आणि आदराने पाहिलं जायचं की बाबा शाळेचं जे काही पाठीचा कणा म्हणून फक्त शाळेला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वीकारलं जातं, म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात आज पाहिलं तर आजची अवस्था अशी आहे की हा पाठीचा कणाच मोडण्याचे प्रयत्न इथे चालू झालेले दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून आम्ही सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाला वारंवार विनंत्या केलेल्या आहेत की नुसतं पाठीचा कणा म्हणून आमचं हे करू नका. आमची पाठीचा कणा तुम्ही ताट ठेवायचा असेल तर आमच्या मागण्या किती क्षुल्लक आहेत, तो अतिशय क्षुल्लक. म्हणजे काही मागण्या तर अशा आहेत आमच्या की त्याला तुम्हाला आर्थिक तरतूदसुद्धा करण्याची गरज नाही, तर त्याही तुम्ही मार्गी लावत नाही आहेत. मग शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जायचं कोणाकडे आणि पाहायचं कोणाकडे? तर मग आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या महामंडळामार्फत आपला संबंध ठेवून जे जे काही मार्ग मागितले होते, आपण मागितला तेवढा वेळ आम्ही दिलेला होता, तरीसुद्धा आपणाकडे आमच्या प्रश्नांकडे जाणूनपूर्वक दुर्लक्ष करताय. मग आपल्याला काय शेतकऱ्यांच्या जशा आत्महत्या झाल्या तशा शिक्षकेतरांनी पण आत्महत्या कराव्या असं शासनच आहे का? ते तरी एकदा आम्हाला कळू देत. आणि मग जर इथून पुढे जर शासकीय आमच्या कर्मचाऱ्यांनी काही मोठी आंदोलनं केली आणि त्याचा त्रास जर शासनाला झाला तर त्याला आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जबाबदार धरू नये असं माझं एक स्पष्ट मत आहे. आज 36 वर्ष सेवा आम्ही करून निवृत्त होते, ना आम्हाला कुठेही पदोन्नतीच्या संधी आणि ना तुम्ही आम्हाला सेवांतर्गत ती आश्वासित प्रगती योजना लागू करत. का बरं?
म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे कोणीतरी मोठा माणूस उभा नाही आहे म्हणून तुम्ही आमचं हे पाहताय का? तर तसं होता कामा नाही आहे की कुठल्याही परिस्थितीत 28 तारखेपर्यंत आमच्या महामंडळाने जी काही मुदत दिलेली आहे त्याच्या आत यांनी निर्णय घ्यावा अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. कविता खोपकरांनी जो उल्लेख केलेला आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या किंवा होत आहेत त्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची तुम्ही वाट बघताय का? खरंच एवढा गंभीर मुद्दा आहे का? म्हणजे विनोद गोरे पण आपल्यासोबत आहेत. विनोद गोरे, अगदी आत्महत्येची वेळ यावी, इतकी निराशा यावी, एवढी अवस्था शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खरंच बिकट आहे? खरोखरच बिकट आहे सर. आणि माझा असा प्रामाणिक मुद्दा आहे, आता मी 25 वर्ष झाले सर्व्हिस करतो. या शिक्षण क्षेत्राकडे बघताना किंवा शिक्षण क्षेत्राचा निर्णय घेताना शिक्षक आणि शिक्षकेतर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे ते अविभाज्य घटक आहेत, त्यांचे विभाजन होऊ शकत नाही. म्हणजे ज्यावेळेस कुठलाही निर्णय शिक्षकाच्या बाबतीत घेतला जातो किंवा शिक्षणाच्या बाबतीत घेतला जातो त्यावेळेस त्याला लागून शिक्षकेतर हा शब्द का जोडला जात नाही, हा माझा स्पष्ट मुद्दा आहे. कारण कुठल्याही बाबतीत शिक्षकांचा निर्णय घेतला की शिक्षकेतरांचा शब्द त्याच्यात न राहून जातो. शिक्षकेतर हा त्याच्यात उल्लेखच होत नाही आणि चुकून तो शब्द राहिला असं सांगितलं जातं. साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस विनाअनुदानाची सेवा कालबद्ध बदलण्यासाठी धरली गेली त्यावेळेस JR काढताना शिक्षकांना विनाअनुदान सेवा धरली गेली असा उल्लेख केला. शिक्षकेतराचा उल्लेख राहिला आणि चुकून राहिला असं सांगितलं. तो निर्णय घेण्यासाठी शासनाला 9 वर्ष लागावीत यासारखी दुर्दैवी बाब नाही आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक बाबतीत म्हणजे सावत्र आईची वागणूकच शिक्षकेतरांना दिली जाते की काय असं मला वाटतं. एकूण शिक्षकेतरांना जी वागणूक दिली जाते त्याच्या अनुषंगानं सगळेच चिंतेत आहेत आणि अगदी आत्महत्या किंवा काय अशा प्रकारचे सुद्धा मुद्दे मांडले जात आहेत. राजू रणवीर, एक बघा, म्हणजे तुम्ही आत्ता मगाशी दुर्गम भागाचा उल्लेख झाला. तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये काम करता. तुम्हाला असं वाटतं का की रायगड जिल्ह्यामध्ये काम करताना तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गरज आणखी वेगळी आहे? कारण ज्या प्रकारच्या दुर्गम भागामध्ये तुम्ही काम करत असता, ज्या ठिकाणी शाळा चालवली जाते अशा ठिकाणी आणखी वेगळी अवस्था आहे, पण तिथंही काही वेगळं घडत नाही असे एकूण जे काही चर्चा असते, काय म्हणणं आहे? शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनाने नेहमीच दुर्लक्ष केलेलं आहे. शाळा चालवण्याच्या दृष्टिकोनातून प्रवेशापासून ते निर्गमापर्यंत सर्वच कामं शिक्षकेतरांना करावी लागतात. लेखनिक असू द्या, प्रयोगशाळा परिचर असू द्या, ग्रंथपाल असू द्या, हा जो शिक्षकेतर संवर्ग आहे या संवर्गाच्या संदर्भामध्ये शासनाने जी भूमिका घेतलेली आहे ती फार वेगळी आहे. लेखनिकांच्या बाबतीमध्ये राज्य शासनाचे जे लेखनिक आहेत त्यांना वेगळे नियम लागू केलेले आहेत आणि जे शाळांमधले लेखनिक आहेत त्यांनासुद्धा वेगळे नियम लागू केलेले आहेत. या संदर्भामध्ये शासनाने जो आकृतीबंध लागू करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही संघटनेच्या माध्यमातून हाणून पाडला आणि आमच्या ज्या काही थोड्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने वेळीच लक्ष देऊन मान्य कराव्यात. यासाठी आत्ता जे 28 तारखेला होऊ घातलेलं जे हे आहे तर त्यातून जो निर्णय येईल तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा या प्रश्नावरती आम्ही रस्त्यावर. आकृतीबंधाचा मुद्दा बऱ्यापैकी चर्चेत आहे. मला एक सांगा की आकृतीबंध सुधारित जो आहे तो बरोबर आहे अशा प्रकारे तावड्यांचं पत्र तुम्ही मला मगाशी दाखवलं. मुळामध्ये आकृतीबंधाचा मुद्दा काय आहे आणि तुमची मागणी काय आहे? बंधाचा मुद्दा हा आहे की या राज्यामध्ये माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं कशी असावीत आणि सन्माननीय संचालक VV चिपळूणकर साहेबांनी त्यांच्या नावाने ती समिती होती, चिपळूणकर समिती, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळामध्ये जाऊन सर्वे करून या पदांची काय गरज आहे हे ठरवून तो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुरू होता. त्यांची संपूर्ण अंमलबजावणीसुद्धा झाली नव्हती. परंतु अचानक असं वाटलं शासनाला की या कर्मचाऱ्यांची गरज नाही आणि 2003 पासून याची सुरुवात झाली. अचानक निम्म्याने कर्मचारी कमी करावेत अशा प्रकारचे शासन निर्णय काढण्यात आले. त्याला संघटनेने खूप विरोध केला. त्यावेळी मग ते रद्द केले. अशा प्रकारे 5 वेळा शासन निर्णय रद्द करावा लागणं, शिक्षण क्षेत्रातला एखादा शासन निर्णय 5 वेळा शासनाला रद्द करावा लागणं ही शासनाची नामुष्की. हे देखील आम्ही या शिक्षण मंत्र्यांना त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आता तरी किमान पॅटर्न एकसारखा काहीतरी असावा असं त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यानुसार मग समिती नेमली. त्या समितीने अहवाल सादर केला. आम्ही देखील 2 पावलं मागं येऊन या शाळा टिकवण्यासाठी जी गरज आहे, ज्याच्याप्रमाणे आवश्यकता आहे त्यानुसार त्यात सगळं मान्य केलं आणि ते देखील त्याची अंमलबजावणी करायला देखील वर्ष टाळलं जातं. आत्ताच आपण म्हणालात की नैराश्याची एवढी भूमिका शिक्षकेतरांच्या मनामध्ये निर्माण झाली का? कारण सर आता बघा, शिक्षकांच्या अनुकंपाच्या नेमणुकीला मान्यता दिली जाते. म्हणजे एखादा शिक्षक काम करत असताना किंवा सेवेत असताना जर दगावला, काही मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबाला त्या ठिकाणी सेवेची संधी मिळते. परंतु खऱ्या अर्थाने अनुकंपा कोणासाठी निर्माण झालेली आहे? खऱ्या अर्थाने जे क्लास 4 लोक आहेत, जे कमी शिकलेले लोक आहेत, त्यांचं घर चालवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना गरज आहे.
त्यांच्यासाठी अनुकंपा निर्माण झालेली असताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपाच्या नेमणुकीला मात्र या महाराष्ट्रात गेल्या 10-12 वर्षापासून आज तागायत मान्यता दिली जात नाही. हा बराच गंभीर मुद्दा आहे. प्रदीप काळोखे आपल्यासोबत आहेत. प्रदीप काळोखे, हा जो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मुद्दा आहे तो सगळीकडे तेवढाच गंभीर आहे? हो सर. आता माझ्या इकडच्या शाळेमध्ये तुमची शाळा कुठली? माझे कैसं अरुण कुमार वैद्य हायस्कूल अलिबाग. अलिबागमध्ये तुम्ही काम करता? बरं. मी याच्या अगोदर नवगाव शाळेमध्ये काम केले. नवगाव शाळेमध्ये माझे 2 शिपाई होते. तिथे आता संच मान्यतेनुसार एकच शिपाईची व्यवस्था झाली. आता समजा तो उद्या एकच शिपाई आजारी पडला तर शाळाची घंटा कोण वाजवणार? शाळा कोण उघडणार? झाडणार कोण? का मुख्याध्यापक? ह्यासाठी आकृतीबंध लागू व्हावा ही अपेक्षा आहे. बरोबर बरोबर. पण समजा मी असं म्हटलं की शाळेची घंटा समजा नाही वाजवली कोणी, कारण आता आता अनेक गोष्टी अशा पुढे येत आहेत की अगदी कॉर्पोरेटमध्ये सुद्धा आपापली कामं आपण करावी, किंवा आपण जर बघितलं अगदी हॉटेलमध्ये आता सेल्फ सर्व्हिस, अशा प्रकारच्या गोष्टी पुढे येत आहेत. त्यामुळे घंटा शिक्षकांनी वाजवली, विद्यार्थ्यांनी वाजवली, किंवा विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून साफसफाई केली, ही सगळी कामं केली, तर त्याच्यामध्ये एवढं मोठं काय अडणार आहे ज्यामुळे शाळांची अवस्था वाईट होईल, शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट होईल, असं जे म्हटलं जातं आहे ते किती लॉजिकल आहे, किती तर्कसंगत आहे? आता तुम्ही जे म्हणताय मुद्दा, तो तुमचा मुद्दा गृहीत धरून चालू की सगळं स्वतः सेल्फ सर्व्हिस चालू केलेली आहे. पण संस्था चालकांनी जी प्रॉपर्टी तयार केलेली आहे किंवा त्या शाळेमध्ये जे काही वस्तू आहेत त्याचं सांभाळ कोण करणार? तिथे काय शिक्षक तिथे रात्रभर जागरण करत बसणार नाही. शाळेची मालमत्तेचं संरक्षण कोण करणार? हा जो प्रश्न येतो त्यावेळेला मग आमच्या सेवकांची गरज सगळ्यांना जाणवते की नाही बाबा, या शाळेचं आज एक वस्तू इथे ठेवलेली असेल तर दुसरी वस्तू कुठे आहे ही सुद्धा मुख्याध्यापकाला कळत नाही किंवा संस्था चालकांना कळत नाही. ते लक्ष ठेवणारा आमचा सेवक वर्गच असतो. मग त्या सेवक वर्गाची कितीही तुम्ही सेल्फ सर्व्हिस चालू केलीत तरीसुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नक्कीच गरज लागणार आहे. आणि संस्था गरज लागणार आहे. आता हे विजय जाधव ही सगळी मंडळी म्हणतात गरज लागणार आहे, ते म्हणणारच आहेत कारण त्यांना काम करायचं आहे. त्यामुळे ते काही म्हणणार नाहीत की आमचं काम फार महत्त्वाचं नाही आहे. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की पूर्वी शाळांमध्ये मुलांनासुद्धा, म्हणजे तुम्हालाही आठवत असेल, मलाही आठवतं की आपले काका किंवा मावशी ह्या सगळ्या शिपायांची, सेवकांची आठवण आपल्याला आजही येते. त्याचवेळी दुसरं पण एक चित्र आहे की शाळेमध्ये गेल्यानंतर शिपाई आपले तंबाखू मळत बसलेले आहेत. अशा प्रकारचं पण चित्र अगदी चित्रपटामध्ये आलेलं आहे. शंकर पाटलांच्या शाळासारख्या कथांमध्ये आलेलं आहे की या सेवकांचा बाकी उपयोग काही नाही, चकाटे पेटत असतात, तंबाखू मळत बसलेले असतात. महिला सहकारी असतील तर त्या तिथे भाजी निवडत बसलेल्या असतात. आणि लेखणी किंवा कारकून मंडळी जी आहेत ती काही शिळोप्याच्या गप्पा मारतात, कारण तिथे काही छोट्या शाळांना एवढा मोठा काही फायनान्स आणि अकाउंटचा काही फार मोठा भाग नसतो. अशा वेळी खरोखरच या लोकांच्या प्रश्नाकडे गंभीरपणे बघितलं नाही आणि शिक्षकेतर कर्मचारी नसतील, काय अडेल? शिक्षकेतर कर्मचारी जर नसतील तर शाळा चालवताना म्हणजे शाळा चालवणं खूपच अवघड जाईल. कारण शाळा चालवणं हे म्हणजे जवळजवळ शिक्षकेतर कर्मचारी हा एक शाळेचा अविभाज्य घटकच आहे. आणि तो जर नसेल, नाही, शिक्षकेतर कर्मचारी हा शाळेचा अविभाज्य घटक आहे, हा उत्तम सुविचार आहे. तो तुम्ही तुमच्या शाळेमध्ये फळ्यावर लिहा, ते छान आहे. कशामुळे घटक आहे, काय म्हणणं काय? हां, त्यांचं जे कामकाज आहे म्हणजे शाळेमध्ये ज्या काही सुविधा आहेत म्हणा, किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा शिक्षकांच्या बाबतीत किंवा शासकीय जे कामकाज चालतं की जे शाळेतनं शासनाला माहिती पुरवली जाते किंवा दिली जाते, यामध्ये क्लर्क अतिशय आवश्यक आहेत. मग तो क्लर्क जर का नसेल तर त्या शाळेचा तो मेन गाभा आहे. तो जर नसेल तर मग शाळेचं कामकाज चालणार कसं? म्हणजे शिक्षकांचा आणि शाळेमधला शाळेचा आणि शासनाचा हा एक तो समन्वयक आहे. आणि तो जर घटक नसेल तर मग शाळेची जी माहिती आहे किंवा शाळेबद्दलच्या ज्या शासनाला आवश्यक माहिती पाहिजे असते ती माहिती देण्याचं काम शिक्षकेतर कर्मचारी हा शाळेचा अविभाज्य घटक नक्कीच आहे. तेवढाच अविभाज्य घटक या कार्यक्रमाचा ब्रेक घेणं हा आहे. त्यामुळे मला आता ब्रेक घ्यायचा आहे, तुम्ही कुठेच जाऊ नका. ब्रेक नंतर ही सगळी चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे. आपण चर्चा करत होतो शाळेची घंटा कोण वाजवणार. एकूणच शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा बाकी सगळे लोक असतील, या सगळ्यांचं शाळेतलं महत्त्व किती आहे ही सगळी चर्चा आपण करत होतो. आणि मगाशी शिक्षण संस्था चालवणारे एक संस्था चालक जे आहेत विजय जाधव, त्यांनी अशी भूमिका मांडली की शिक्षकेतर कर्मचारी फारच आवश्यक आहे. शिवाजी खांडेकर, खरंच अशी कल्पना करा की शिक्षकेतर कर्मचारी नाहीच आहे आणि शाळा आहे. म्हणजे एक तर नक्कीच आहे की मुलं सगळ्यात महत्त्वाची, बाकी कोणी असो किंवा नसो, मुलं असतील तर शाळा चालेलच. समजा आता तर अशी म्हणजे अशा प्रकारची मांडणी होते की शाळेमध्ये शिक्षक पण अपरिहार्य नाही आहे. मी अगदी टागोरांनी जेव्हा शांतिनिकेतन सुरू केलं तेव्हा सुद्धा त्यांनी रूढ अर्थानं शिक्षक हा प्रकारसुद्धा नको असं मांडलं.
तर एवढं जर आत्ता शिक्षणाबद्दलची सगळी भूमिका बदलत चाललेली आहे, अशावेळी शिक्षकेतर कर्मचारी अपरिहार्य आहे, त्यांच्या नोकऱ्यांसाठी ते महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दल आमची सगळ्यांची सहानुभूती आहे, त्यांची नोकरी टिकली पाहिजे वगैरे सगळं मान्य आहे. पण शिक्षकेतर कर्मचारी नसेल तर शाळेचं आणि शिक्षण क्षेत्राचं फार काहीतरी वाईट होणार आहे, असं जे काही तुम्ही दावे करता आहात त्या दाव्याला किती अर्थ आहे? त्या दाव्यामध्ये खूप अर्थ आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही सगळेजण सेवेत आहोत, आमच्याबद्दलचा हा प्रश्न नाहीच आहे. प्रश्न हा आहे की या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्याची गरज आहे. आम्हाला केवळ या राज्यामध्ये देशामध्ये परीक्षार्थी बनवायचे नाही आहेत, आम्हाला या राज्यामध्ये देशामध्ये खऱ्या अर्थाने माणूस त्याला म्हणून बनवायचा आहे आणि समाजामध्ये त्याला उतरवायचं आहे. ते माणूस म्हणून बनवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांची गरज आहे ती खरी वास्तव काय आहे? आज एखाद्या क्रीडांगणावरती विद्यार्थी खेळताना पडला तर त्याला काय कॉम्प्युटर उचलणार आहे का? त्याला त्या ठिकाणी सेवकच उचलणार आहे. त्याला त्या ठिकाणी काय लागलं असेल तर त्याला लावणार आहे, सेवकच लावणार आहे. त्याला पाणी देण्याचं काम देखील सेवकच करणार आहे. त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सेवकाचीच गरज आहे. नाही, समजा विद्यार्थी पडला तर त्याला मलमपट्टी करणं काही शिक्षकाला शक्य नाही. मला सांगा, शाळेमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय घरामध्ये मुलं असतात, तर मुलांचं काही झालं तर पालक सगळे करतातच की, तिथे कुठे सेवक असतो तेव्हा? परंतु एका शिक्षकाला 40 मिनिटाचा तास असतो. त्या 40 मिनिटाच्या तासामध्ये तो शिक्षक काय काय करू शकेल? त्या कोणत्या 60 विद्यार्थी एका वर्गात असतील तर तो कोणत्या विद्यार्थ्याकडे लक्ष देईल? एका विद्यार्थ्याला जर तो मलमपट्टी करत बसला तर दुसरे 50 विद्यार्थी बाजूला कुठेतरी जाऊन काहीतरी उद्योग करतील. त्याला कोण निस्तरणार पुन्हा? आणि पुन्हा तुम्ही शिक्षकाच्या नावावरती खडे फोडणार. आणि आरती कुंभार जरा इकडे या. मला एक सांगा, मुळामध्ये ही खरंच मोठी जखम आहे की फक्त मलमपट्टी म्हणून शिवाजी खांडेकर सांगतायत की मलमपट्टी करेल सेवक, सेवक मलमपट्टी करेल? नक्की हा प्रश्न काय आहे? खरंच मोठी ही जखम आहे. त्याचं कारण असं की माझ्या शाळेमध्ये पूर्वी 4 शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शिपाई होते. आज माझी शाळा 2 सत्रामध्ये चालते. उर्दू आणि मराठी माध्यम अशी 2 माध्यमं माझ्याकडे आहेत. तर एकच शिपाई आहे, म्हणजे तो सकाळी शिपाई 6:30ला येतो, तो 9 संध्याकाळी 6:30पर्यंत तो ड्युटी करतो. बरं, त्याला काही वेगळं मानधन दिलं जातं किंवा आहे तो पगारामध्ये तो काम करतो आहे. माझ्या शाळेमध्ये 36,000 पुस्तकं आहेत, पण त्या पुस्तकांना ग्रंथपालाच माली नाही आहे. मग तिथे जर ग्रंथपालाच्या ठिकाणी जर शिक्षक पुस्तकं देवाणघेवाण करत बसले तर मग शिकवणार कोण? हा प्रश्न आहेच. साफसफाई आहे, शिक्षक साफसफाई करणार नाहीत, विद्यार्थ्यांच्याकडनं साफसफाई करून घेणं हे योग्य नाही आहे. त्यामुळं शिक्षकेतर कर्मचारी हा महत्त्वाचा आणि म्हणजे महत्त्वाचा घटक आहे किंवा शाळेचा तो मेंदू आहे असं मला नेहमी वाटत आलं आहे. त्याचं कारण असं, शिक्षकेतर कर्मचारी संस्थाचालकांना तोंड देतो, शिक्षकेतर कर्मचारी शासनाला तोंड देतो, शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापकांना तोंड देतो, शिक्षकेतर कर्मचारी पालकांना तोंड देतो. अशा सर्व स्तरांवरती शिक्षकेतर कर्मचारी काम करत असतो. पण अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योग्य ते हे दिलं जात नाही, दर्जा दिला जात नाही किंवा त्याला योग्य ते शासनाकडून न्याय दिला जात नाही. बरं, न्याय दिला पाहिजे. या तुम्ही इकडेच या. प्रदीप, मला एक सांगा की मुळामध्ये या पुढे या जरा. मला एक सांगा की हे सगळं जे काही चर्चा सुरू आहे, शिक्षकेतर कर्मचारी महत्त्वाचा आहे वगैरे, बरोबर आहे. आत्ता जे घडतं आहे की सेवानिवृत्त झाला एखादा कर्मचारी की त्या जागी कोणी माणूस भरला जात नाही, असं अनेकदा घडतं. तर त्याच्यामुळे त्या शाळांचे नक्की हाल काय होतात, काय घडतं? एखादा शिपाई आमचा किंवा सेवानिवृत्त झाला तर ती लॅब तशीच्या तशीच राहते आमची. तर लॅब चालवणारा माणूसच नाही मिळत. आता माझ्या जनरल अरुणकुमार वैद्यमध्ये अलिबागमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक नाही, पदच नाही, दोन्ही पण रिटायर सेवानिवृत्त झालेत. आता ती शाळेमध्ये प्रयोग लावायचा कोणी, शिक्षकांनी का विद्यार्थ्यांनी? आता ग्रंथालय तर जागा पण रिक्त झालेली माझ्या इथे. ग्रंथालय नुसतं नावाला दिसते ग्रंथालय, पण पुस्तकं वाचायला कोण आहेत? शिक्षक जेव्हा वर्गातून मुलांना घेऊन येतील तेव्हा ते ग्रंथालय उघडतील, तेव्हा 4 पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचायला भेटतील. बाकीचं काय? प्रयोगशाळेमध्ये गेलं तर विद्यार्थी आपले प्रयोग आपण काढणार, आपण ठेवणार, शिक्षक त्यांच्यावर लक्ष ठेवणार. 60 विद्यार्थ्यांवर कुठे लक्ष ठेवणार? एखादी काच फुटली, माझ्या एका शिक्षकांनी ॲसिड अंगावर ओतून घेतलं, त्याला माहिती नाही ॲसिड कसं ओतायचं ते. तर एवढं भाजलं की त्याला आज बरं होत नाही. बरोबर. त्यामुळे शिवाजी खांडेकर, मला सांगा की एकूण किती शिक्षकेतर कर्मचारी आहेत आता राज्यामध्ये? राज्यामध्ये एकूण 92,000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ही पायाभूत पदं आहे. परंतु आज कार्यरत पदं ही खूप कमी झालेली आहेत, कारण गेल्या 13 वर्षापासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या जागी रिप्लेसमेंट मिळालेली नाही, त्या ठिकाणी नेमणूक झालेली नाही, त्याला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळं आज 92,000 किंवा 1,00,000 पदं जी होती राज्यभरात, त्याच्या ठिकाणी आज 70,000 सुद्धा पदं राहिलेली नाहीत. आणि मग 30-35 हजार कर्मचारी आज सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी काम करायचं कोणी?
आणि आपण असं म्हणतो की खऱ्याच अर्थाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एवढी गरज आहे का? महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये काम करणारे जे सभासद आहेत, सध्याच्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी, या राज्यातल्या 30 ते 35 आमदारांनी हा या ठिकाणी लेखी प्रश्न निवेदन या शिक्षण मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे शाळा चालवण्यासाठी. म्हणून 30 ते 35 आमदारांनी हे निवेदन मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर अनेक शिक्षक आमदारांनी प्रत्येक परिषदेच्या किंवा विधानसभेच्या त्या ठिकाणी सभागृहामध्ये याबाबत प्रश्न विचारलेले आहेत. तरी देखील अनेक वेळा आश्वासनंसुद्धा दिलेली आहेत, लेखी आश्वासनं दिलेली आहेत 2-2 वेळा. परंतु आज देखील आम्हाला हे कर्मचारी त्या ठिकाणी नेमणूक केली जात नाही. हे दुर्दैव आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडं दुर्लक्ष केलं जातं आहे, हा आमचा या ठिकाणी आरोप आहे. आणि म्हणून शाळा चालवण्यासाठी या कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. आम्ही सेवेत आहोतच ना, परंतु शाळा चालवण्यासाठी, शाळा वाचवण्यासाठी, कारण ग्रामीण भागामध्ये अनेक शाळा आहेत आज आपल्या. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामधल्या शाळांची संख्या खूप आहे. त्या ठिकाणी शक्य आहे का संस्थाचालकांना स्वतःच्या बरोबर. ग्रामीण भागातल्या शाळेच्या अनुषंगानं आत्ता आरती कुंभारांनी भूमिका मांडली आहे. आपल्याकडे आपल्यासोबत कविता खोपकर पण आहेत. कविता खोपकर या. कविता खोपकर, जो मुद्दा मगाशी ग्रामीण भागातल्या शाळेंच्या अनुषंगानं आहे किंवा एकूणच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे, तुम्ही मगाशी सांगितलं की तो अतिशय आवश्यक आणि अपरिहार्य असा घटक आहे. एक मला सांगा, म्हणजे याच्यामध्ये एक मुद्दा अनेकदा पुढे येत नाही की जो वेळोवेळी सांगितला जातो. प्रामुख्याने मुलींसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं काम फार महत्त्वाचं आहे आणि तिथे महिला शिक्षकेतर कर्मचारी असणं, जर मुली असतील तर, हा पण मुद्दा जरा सांगितला गेला पाहिजे. ही मागणी तर आम्ही बरेच वर्षापासून शासनाकडे करतोय की जिथे मुलं आणि मुली अशी संयुक्त शाळा आहेत, अशा ठिकाणी फक्त पुरुष सेवक भरले जातात, त्या ठिकाणी महिला सेवकसुद्धा भरण्याची परवानगी मिळावी. ही मागणी तर अनेक वर्षापासूनची आहे आणि त्याला मंजुरी मिळावी. पण आत्तापर्यंत त्याचाही विचार शासनाकडे येत नाही. नुसती मुलींची शाळा आहे त्या ठिकाणी काही पदं तिथे दिलेली आहेत, पण जिथे मुलं आणि मुली असं एकत्रित शिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी मात्र ही पदं आम्हाला अद्यापपर्यंत दिलेली नाही आहेत. तर ह्या साध्याच गोष्टी आहेत, याचा फक्त शासनाने विचार करावा आणि त्या प्रमाणात तुम्ही विद्यार्थी मुलींची जी संख्या आहे त्या संख्येच्या प्रमाणात जरी तुम्हाला दिलेत, तर आता तुम्हाला एक सांगते की आता ज्या मुली प्रजनन अवस्थेत येतात त्यावेळेला त्या मुलींना जे असतं तर त्यावेळेला शिक्षिका वर्गावर असल्या तर त्या मुलींचं त्या काळातलं जे मानसिक हे आहे तर त्याला आधार देण्याचं काम आमच्यासारख्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, सेविकांना आम्हालाच करावं लागतं. तर त्यासाठी आम्ही म्हणत असतो की आम्ही आमच्या हातातलं काम सोडून मग आमच्या मुख्याध्यापकाने सांगायचं, मॅडम त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, जरा जाऊन बघा. तर ही सगळी जी अवस्था आहे ह्या विद्यार्थ्यांच्या आणि त्या मुलींच्या आरोग्याशी आणि याची सगळ्याशी संबंधित निगडीत असल्यामुळे. बरोबर. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. या संदर्भामध्ये काही आमदार आणि बाकीचे जे घटक आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया आपण थोड्या आत्ता बघूया आणि त्यानंतर पुन्हा चर्चा पुढे सुरू ठेवू. सत्य आहे, केवळ शिक्षकेतर म्हणता येणार नाही. शिक्षक, शिक्षकेतर आणि इतरही कर्मचारी जे सेवक म्हणून काम करतात. म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे की शाळेचा शिपाई याला 3 वर्ष 1500 रुपये महिन्यावर काम करावं लागतं. 1500 म्हणजे शेतातली मजुरी तरी जास्त आहे. आता स्वाभाविक तुमचा प्रश्न आहेच की मग मंत्र्यांचे पगार वाढतात, आमदारांचे वाढतात, म्हणजे सगळ्यांनाच हे बोचतं आहे दुःख की यांनी भरमसाठ वाढवून घेतले. ठीक आहे, मला असं म्हणायचं आहे की आमदारांचं पेन्शन 50,000 आहे, मला त्याच्यावर आक्षेप नाही, त्यांनी ते 1,00,000 करून घ्यावं. परंतु ज्यांच्या भरोशावर आपण निवडून आलो त्या सरकारी कर्मचाऱ्यांना पहिले पेन्शन देण्याची आपली भूमिका असायला नको का? 3 नसताना तुम्ही जर स्वतःचं पेन्शन वाढवून घेत असाल तर जनतेच्या मनात रोष व्यक्त होणं अतिशय स्वाभाविक आहे. शिक्षकेतरचा प्रश्न तर गंभीर आहेच, त्याच्याशी मी सहमत आहे. म्हणजे तुम्हाला नुकतंच सांगितलं मी की 1500 रुपयावर, 3000 रुपयावर यांना 3-3 वर्ष काम करायला लागतं, नंतर अप्रुव्हल मिळत नाही, पदं प्रचंड रिक्त आहे. पण समायोजनाच्या नावाखाली की आम्ही संच मान्यता करू, समायोजन करू, त्याच्या नावाखाली हे सगळं चाललं आहे, थांबलं आहे. शिक्षकांची अनेक पदं रिक्त आहे, शिक्षकेतरची रिक्त आहे. अहो, परिस्थिती अशी आहे की अनेक शाळांमधून बेल हेडमास्टरला द्यावी लागते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती न झाल्यामुळे. त्यामुळे समाजावरही अन्याय आहे, बेरोजगारांवरही अन्याय येतो. हे झालं पाहिजे, हे केलं गेलं पाहिजे. हो, सत्तेची हवा लागली. जेव्हा ते विरोधात होते तेव्हा ते बोलायचे की आम्ही सत्तेत आलो की आम्ही या नॉन ग्रँटच्या शाळांना तात्काळ ग्रँट देऊ, आम्ही शिक्षकांची पदं भरू, क्वालिटीचं एज्युकेशन देऊ, शिक्षकेतरची पदं भरू. अनेक म्हणजे अंगणवाडी सहाय्यकापासून, अंगणवाडी सेविकापासून
महाराष्ट्रातले जेवढे गंभीर प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांवर तावडे साहेबांची भूमिका ही सकारात्मकच होती विरोधात असताना. ती आज नाही आहे. आज त्यांना विचारलं ते म्हणतात सत्ता चालवायची आहे, पैसा नाही आहे. सत्ता चालवण्यासाठी आलो का सत्तेचा उपयोग लोकांसाठी करण्यासाठी आलो, हा विचार त्यांनी करायचा आहे. राज्यातल्या ज्या माध्यमिक शाळा आहेत त्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अकरावी बंदाचा प्रश्न घेऊन आम्ही सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करतो आहे. हे सरकार शिवसेना आणि भाजपचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर या प्रश्नाविषयी त्यांनी एक अभ्यास गट समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये त्यांच्याच पक्षाचे काही आमदार होते, काही शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सुद्धा पदाधिकारी होते. त्या सर्वांनी मिळून आणि काही अधिकारी मंडळींनी मिळून त्या समितीनं त्यांचा अहवाल सर्व अभ्यास करून राज्यात जेवढे काही शाळा आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत, वेगवेगळे संवर्ग आहेत, मग त्याच्यामध्ये लिपिक असेल, सेवक असेल, ग्रंथपाल असेल, प्रयोगशाळा परिचर असेल, या सगळ्याबाबतचा विचार करून सर्वसमावेशक असा अहवाल शासनाला सादर करून साधारणपणे 11 महिन्याचा कालावधी होतो. आता त्याच सरकारनं नेमलेली ही समिती होती. समितीनं अभ्यास केलेला आहे. समितीनं अभ्यास करून अहवाल जर शासनाला दिला असेल तर मला वाटतं शासनानं तो अहवाल जशाच तसा स्वीकारायला हवा होता आणि त्यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित करणं गरजेचं होतं. परंतु हे सरकार बहुजनांचं शिक्षण मोडीत काढायला निघालेलं सरकार आहे. त्याच्यामुळं आज शाळेतली घंटा कोण वाजविणार अशा प्रकारचा मुख्य प्रश्न सर्व शाळांच्या पुढे निर्माण झालेला आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं जिथं 200 विद्यार्थी संख्या तिथं आम्ही एकच सेवक देऊ. आता ग्रामीण भागातल्या सर्व शाळांमध्ये जवळपास 200 इतकीच विद्यार्थी संख्या अनेक शाळांमध्ये आहे. आता त्या शाळेला एकच सेवक मिळाला तर नियमाप्रमाणे त्या सेवकाला रजा द्यावी लागेल. नियमाप्रमाणे तो आजारी पडला तर त्याला घरी सोडावं लागेल. मग तो जर सेवक नसेल आणि एकच संख्या तिथं असेल तर शेवटी शाळेची घंटा कोण वाजविणार, त्या वर्गखोल्या कोण स्वच्छता करणार. कदाचित उद्या आमच्या मुख्याध्यापकाला शाळा त्याची जबाबदारी म्हणून उठून घंटा मारावी लागेल, टोल मारावी लागेल. ही वेळ आमच्या मुख्याध्यापक शिक्षकावरती येणार आहे. म्हणूनसाठी आम्ही सरकारला विनंती करतोय की ताबडतोब या शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा जो अहवाल आपण नेमलेल्या समितीनं दिलेला आहे तो अहवाल जशाच्या तसा मान्य करावा आणि मान्य करून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करावा, जेणेकरून अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 11वीचा पर्यंतचा प्रश्न निकाली लागेल. शिवाजी खंडेकर, एक बघा की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं हे जे मुद्दे सगळे मांडले जात आहेत, पण मग त्याला जोडून एक मुद्दा आहे तो तुम्ही कधीच मांडत नाही. म्हणजे आत्ता कविता किंवा आरती ज्या सांगत होत्या की मुलींचं काउन्सिलिंग असेल किंवा एकूण मुलांचं पण काउन्सिलिंग असेल हे खूप महत्त्वाचं आहे. पण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यासाठीचं प्रशिक्षण कुठं आहे? म्हणजे कुठली तरी एखादी 10वी 12वी पास झालेली महिला किंवा पुरुष जाईल तिथे, ती केवळ महिला आहे म्हणून मुलींचे प्रश्न सांभाळेल किंवा बघेल असं म्हणणं गैर आहे. त्यामुळे त्यांना ज्याप्रमाणे शिक्षकांना 2 वर्षांचा DEDचा अभ्यासक्रम आहे किंवा काय आहे, तसं शाळेच्या अनुषंगानं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे अशी मागणी तुम्ही आत्तापर्यंत केली आहे का? सर, आत्ताच्या ह्या मागणीमध्ये 4 नंबरची मागणी आमची तीच आहे. आम्ही काय मागतो, आणि खोपकर मॅडमने आत्ता सांगितलं की काही मागण्या आमच्या ह्या आर्थिक खर्चाविना आहेत. म्हणजे आम्ही काय मागितलं त्यामध्ये की आम्हाला प्रशिक्षण द्या. आज नवीन नवीन ऑनलाईनच्या सगळ्या गोष्टी आहेत. एका क्लिकमध्ये तुम्हाला मंत्रालयामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा केली जाते. परंतु तशा प्रकारचं ट्रेनिंग खाली दिलं जातं आहे का? मुळात 10वी पास असणारा 12वी पास असणाऱ्या या लिपिक वर्गात बरोबर, प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणखी कुठला मुद्दा आहे तुमचा? त्याचबरोबर महिलांच्यासाठी सुद्धा आता या ठिकाणी मुद्दा मांडला. महिलांच्या अनुषंगाने देखील त्या ठिकाणी सुविधा आहेत का नाही याची सुद्धा पाहणी केली जाते. अनेक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत किंवा एकूण स्वच्छतागृहच नाहीत, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे आजचा हा प्रश्न केवळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा किंवा कोणाच्या पगाराचा किंवा वेतन श्रेणीचा केवळ नाही आहे, तो आहेच. पण त्यापेक्षा सुद्धा एकूण मूलभूत शिक्षण व्यवस्थेच्या अंगानं हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कारण शिक्षण व्यवस्थेबद्दल, शाळेबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल आपण अजिबात दक्ष नाही, सजग नाही याची जाणीव या निमित्तानं होते आहे. एकीकडे आनंददायी शिक्षण अशी आपण मांडणी करत असतो आणि ह्या सगळ्या प्रकारच्या भूमिका मांडत असताना प्रत्यक्षात मात्र शिक्षणाचा विचार जो आहे तो आपण अजिबात करताना दिसत नाही. आणि त्याच्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होणं, आकृतीबंधाच्या अनुषंगानं मांडणी न होणं आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असणं. मग राजकीय इच्छाशक्तीमध्ये राजकीय नेते कुठल्याही पक्षाचे असले, जेव्हा जेव्हा विरोधामध्ये असतात तेव्हा सगळ्यांना सगळे मुद्दे मान्य असतात आणि खुर्चीवर गेल्यानंतर मात्र अचानकपणे जाणवायला लागतं की आर्थिक अडचणी आहेत. तीच अडचण आमदारांचे, मंत्र्यांचे पगार वाढवताना मात्र जाणवत नाही. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मुद्दा हा या व्यापक अर्थानं फार महत्त्वाचा आहे.
एकीकडे 5 सप्टेंबर शिक्षक दिन जवळ आलेला असताना शिक्षकेतर दिन मात्र कोणी साजरा करत नाही. त्यामुळे शिक्षकेतर दिनसुद्धा साजरा केला पाहिजे, त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. या सगळ्या निमित्तानं पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्याच या मंडळींनी, या महामंडळानं अल्टिमेटम दिलेलं आहे, शिक्षकेतरांचे प्रश्न जर उद्या तुम्ही सोडवले नाहीत तर आम्ही जे काही करू त्याला सज्ज राहा. शिक्षकेतरांची भूमिका समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या वर्गाला तसा आवाज कमी आहे. शाळेमध्ये जे सेवक आहेत, जे लेखनिक आहेत किंवा जे बाकीचे सहकारी आहेत, त्यांना शाळेमध्ये पण तसा आवाज कमी आहे, त्यांना एकूण यंत्रणेमध्ये आवाज कमी आहे. अशा वेळी त्यांचा आवाज बुलंद करण्याचा आणि या प्रश्नांच्या अनुषंगानं भूमिका घेण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केला पाहिजे. सगळ्याच नामवंतांचे मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू येत्या सोमवारी. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.